आज आपण डायरेक्ट ब्लाऊजवरून कटिंग करणार आहोत। पेपर न वापरता कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। एकदम परफेक्ट आणि खूप सोपी अशी ही कटिंग आहे। सगळ्याला समजेल, नवीन असाल तरीही तुम्हाला ही कळेल अशीच ही कटिंग आहे। आपण सर्वप्रथम ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे। पाठीमागून कधी पण ब्लाऊजची उंची ही पाठीमागून घ्यायची आहे, समोरून घ्यायची नाही। समोरून जर घेतली तर तुमचं अर्धा ते 1 इंच उंची तुमची वाढू शकते। त्यासाठी तुम्हाला पाठीमागून उंची घ्यायची आहे। उंची आहे 15 इंच, आपण ठेवायची आहे 16 इंच आहे। त्यामध्ये आपण 1 इंच आपल्याला ॲड करायचं आहे। एकदम सोपी पद्धत आणि प्रत्येक ब्लाऊजला हेच माप, हाच फॉर्म्युला चालतो। त्यासाठी तुम्ही असेही माप करून घ्यायचं आहे परफेक्ट। आता पाहू शकता, तुम्हाला छाती कशी घ्यायची तर कळत नसेल तर ब्लाऊज उलटं करायचं आणि ब्लाऊजचं पूर्ण मार्जिन सहित माप घ्यायचं, म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही। अतिशय सोपी ही पद्धत आहे। ब्लाऊजची आपली पूर्ण फिटिंग म्हणजे सहित आपलं आहे 11 इंच। पाहू शकता, उंची छाती आपण घेतलेली आहे। परत एकदा ब्लाऊज उलटं करायचा आणि पुन्हा एकदा आपण समोरचा गळा आणि मोंढा मोजून घ्यायचा आहे। आता पाहू शकता, गळा आपला 6 इंच आहे तेवढाच ठेवायचा आहे। गळा गोल करून घ्यायचा आहे। पाहू शकता, मोंढा सुद्धा आपला 5.5 आहे तेवढाच ठेवायचा आहे। आणि हे शोल्डर आहे आपलं 2 इंच, आपण 1 इंच ॲड करायचं आहे। आता ते पाहू शकता कसं करायचं आहे। 2.25 इंच आपल्याला गळा ठेवायचा आहे। कोणत्याही ब्लाऊजसाठी हा फॉर्म्युला चालतो। शोल्डर मोजून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला शोल्डरमध्ये 1 इंच आपल्याला ॲड करायचं, म्हणजे तुमचं शोल्डर कधीच कमी जास्त होणार नाही। पाहू शकता, आपण 2.25 इंच आपला गळा ठेवलेला आहे आणि 2 इंच आपलं शोल्डर आहे, तर आपण 1 इंच वाढून घेतलेलं आहे। अर्धा इंच आपलं मार्जिन ठेवलेली आहे आपण। तर या पद्धतीने इतकी सोपी पद्धत आहे, आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल इतकी सोपी कटिंग। आणि डायरेक्ट हे ब्लाऊजवरून कटिंग करत आहोत आपण, त्यासाठी तुम्हाला ह्या प्रकारचं परफेक्ट अशी कटिंग शिकायची आहे माझ्यासोबत। आता आपण हा बॉक्स तयार करून घेतला आहे छाती उंचीचा। आता मागचं आपण खड्डा ठेवलेला आहे 1.5 इंचावर ठेवायचा आहे आणि मागचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला 2.25 इंचावर ठेवायचा आहे, म्हणजे अजिबात तुम्हाला पाठीमागून चोळ येणार नाही। आता डायरेक्ट कटिंग केल्यामुळे आपल्याला समोरचा तो त्रिकोण दिसतोय, तिथून आपण अर्धा इंच ठेवायचा आहे। कटोरी आपली क्रॉसपट्टी आहे 2.5 आणि 3 ठेवायची आहे। परफेक्ट असा हा फॉर्म्युला आहे। कुणीही ब्लाऊज कितीही नवीन असाल तरी समजेल अशीच ही कटिंग आहे। आता पाहू शकता, आपल्याला कटोरी मोजायची आहे। पाहू शकता, कटोरी आपली 6.25 इंच आहे। 6.25 आपल्याला हा इथं ठेवून द्यायचा आहे। एक रेष मारून घ्यायची आणि गळ्यापासून 1 इंच आपल्याला वर जायचं आहे आणि खड्ड्यापासून 2.25 इंच आपण ह्या आकारामध्ये कट करायचा आहे। व्यवस्थित हा आपला समोरचा भाग आणि मागचा भाग इथं तयार झालेला आहे। आता आपण इथं कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। आता मागचा आणि समोरचा दोन्हीही आपण याचमध्ये आपण माप टाकलेली आहेत, तर ते आता कटिंग कशी करायची ते पाहूया। आता आपण मागचा भाग कट करून घेतल्यावर आपल्याला आता पाहू शकता, हे अस्तर रुंदीला जास्त आहे, त्याच्यामुळं मग कपडा जास्त उरतो आहे। आपलं नेहमीचं नॉर्मल जे अस्तर असतं ते एकदम कटोकट बसतं, याच्यामध्ये आपल्याला उरलेलं आहे जास्तीचं। आता पाहू शकता, आपण हे आखून घेतलेलं आहे सगळी व्यवस्थित। जशी मागची आपण म्हणजे याच्यावर फिटिंग टाकली होती तशीच आपण ह्यावर आखून घ्यायची आहे। डार्क करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला समजेल यासाठी। पाहू शकता, आता आपण कटोरी जिथं जोडतो तिथं 1.5 इंच शिलाई मात्र तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कटोरी जोडण्यासाठी, कारण हे डायरेक्ट आपलं कपड्यावर आहे, त्यामुळं आपल्याला मार्जिन ठेवायचे आहे। आता आपण हे उलटं करून घ्यायचं आहे आणि कटोरीचा आकार परफेक्ट आपल्याला खालून तुम्हाला दिसत नाही पण मला दिसतो आहे, त्या प्रकारे मी हे पॅच करून घेणार आहे व्यवस्थित। तर पाहू शकता, अतिशय सोप्यात सोपी ही कटिंग आहे, कुणालाही कळेल अशीच ही कटिंग आहे। तर आता मी हे कटोरी आखून घेतलेली आहे आणि ती क्रॉसमध्ये टाकायची आहे। पेपर कट करायची अजिबात गरज नाही, इतकी सोपी पद्धत आहे। कमी वेळेमध्ये आपली ही
कटिंग होती. तर आपण हे असं पॅच करून थाप मारून घ्यायचं, म्हणजे त्यामुळं आपलं उमटतं. आता आपण जी ओरिजिनल कटोरी आहे ती आपण अशी पॅच करून घ्यायची. पॅच केल्यामुळं आपल्याला कळतं. आता आपण खाली 1.5 इंच घ्यायचं आहे, या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच. अशी ही कटोरीची कोणतंही माप असेल, तुमचं कोणतंही माप असेल तरी तुम्ही या प्रकारे कटिंग म्हणजे कटोरी वाढवून घेऊ शकता. तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर आपली सव्वा 6 कटोरी 9.25 कटोरी आपली आलेली आहे. आता आपण हे कट करून घेऊया. तुमचं कोणत्याही मापाचं ब्लाऊज असेल तरीही याच प्रकारे तुम्हाला कटोरीचं माप टाकायचं आहे. आलेल्या कटोरीमध्ये जी ओरिजिनल कटोरी आहे त्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडला 1.5 इंच आपल्याला कटिंग वाढवून घ्यायची आहे. या प्रकारे गळ्याच्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे. अतिशय सोपी ही कटोरी कट करण्याची पद्धत आहे. आता आपलं सव्वा 6 म्हणजे 6.5 कटोरी आहे. तर आपण 7 वर म्हणजे 3.5 वर ठेवून द्यायचं आणि तिथं एक कट करून द्यायचा आहे. म्हणजे आपला हा टक्स झाला आणि बाकीचे आपली कटोरी झाली. याप्रमाणे तुम्हाला टक्स घ्यायचा आहे परफेक्टली. आणि ही 2 पीस आहे त्यासाठी आपण हे असं आखून घ्यायचं आणि याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर टिप मारून घ्यायची आहे. कट न करता तुम्हाला टिप मारून घेऊ शकता. अतिशय सोप्यात सोपी ही 2 पीस कटोरी बनवायची पद्धत आहे. तर इतकं सोपी सगळ्याला समजेल अशाच या पद्धतीने मी सांगितलेले आहे. आता आपण क्रॉसपट्टी ही आपली नेहमीप्रमाणे आपण 2.5 आणि 3 ठेवतो. तर आता 3.5 आणि 4 ठेवायचे आहे. किती? 3.5 आणि 4 ठेवायचे आहे. म्हणजे परफेक्ट आपलं हे माप आपलं येऊन जातं. 1 इंच आपण वाढवून घेतलेले आहे कटोरीमध्ये. कारण आपण मागच्या उंचीपेक्षा समोरची उंची ही जास्त 1 इंच ठेवावी लागते. त्यासाठी आपण क्रॉसपट्टीमध्ये मोजून म्हणजे वाढून घेतलेलं आहे. आता आपलं ब्लाऊज परफेक्ट होणार आहे. तर आता आपण बाहीचं माप टाकूया. बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे. आता हे 4 पदरी मी फोल्डिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपण रुंदी, ब्लाऊजची जी रुंदी आहे ते ब्लाऊज आता पाहू. लांबी घ्यायची आहे आपल्याला. लांबी आहे 11.5 इंच आपल्याला ठेवायचं आहे. 12.5 इंच कोणतंही ब्लाऊज असो त्यामध्ये तुम्हाला 1 इंच वाढून घ्यायचं. फक्त जर साधा असेल तर 1.5 इंच वाढून घ्यावं लागतं. अस्तरचं असेल तर 1 इंच. पाहू शकता आता जुन्या ब्लाऊजवरून आपण हे ब्लाऊजची रुंदी टाकलेली आहे बाहीची. तर पाहू शकता करेक्ट आपलं हे 9 इंच आलेलं आहे. या प्रकारे आता हे बॉक्स आपण तयार करून घेतोय. 3.5चा आपल्याला उतार द्यायचा आहे. 3.5 वर पुन्हा एकदा आपण ही रेष वाढलेली आहे. समोर आपली 1 इंच आपण म्हणजे ती पण रेष मारून घेतलेली आहे. आपल्याला कळेल म्हणजे आपली बाही किती तयार होती. याप्रमाणे हे आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण समोरचा जो दंडघेरा आहे तो मोजून घ्यायचा आणि आपल्याला मार्जिन किती ठेवायचे आहे त्यानुसार आपण ही व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आणि बाकीची कटिंग करायची आहे. तर खूप सोप्यात सोपी ही पद्धत आहे. सगळ्याला समजेल अशीच ही सोपी ही कटिंग आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. डायरेक्ट ब्लाऊजवरून कटिंग, कमी वेळेमध्ये होणारी ही ब्लाऊजची कटिंग अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. सगळ्याला तुम्ही शेअर करा म्हणजे मैत्रिणीला वगैरे. तर पेपर कट न करता तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करता येईल.